विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मला ना अशी एक गोष्ट सुरुवातीला तुमच्यावर शेअर करायची आहे. कुठली गोष्ट? की वेक्टर ना सगळ्यात सोपा टॉपिक आहे. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. सगळ्यात शेवटी मी तुम्हाला काही वेगळ्या गोष्टी पण सांगणार आहे. पण त्याच्या अगोदर मला काय सांगायचं आहे, की हा 12 मार्काचा टॉपिक आहे. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन दोन्ही मिळून 10 मार्काचे टॉपिक आहेत. त्याच्यानंतर ट्रिगो फंक्शन 10 मार्काचं टॉपिक आहे. मोठे-मोठे टॉपिक आहेत. आपल्याला मॅथ्सची भीती का वाटते? आपण त्यातले अवघड प्रश्न बघतो. पण मला सुरुवात वेगळ्या मेथडनं करायची आहे. हा टॉपिक जो आहे ना, तो सगळ्यात सोपा आहे. लक्षात घ्या, सगळ्यात सोपा. नेहमीप्रमाणे सुरुवातीलाच रिक्वेस्ट करतो एकदा, की चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. हे सगळे ना पी-वाय-क्यूज आहेत. अरे, याच्या अगोदरच्याच व्हिडिओत बोललो मी, की पी-वाय-क्यू करायचे नाहीयेत म्हणून. पण मला तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे, की पी-वाय-क्यू करायचे कसे. चला इथं नीट लक्ष द्या. या पी-वाय-क्यू साठी मी तुम्हाला काय सांगतो ते नीट लक्ष द्या. तुम्हाला ए बार डॉट बी बार माहीत पाहिजे. त्याची व्हॅल्यू असते ए बी कॉस थिटा पहिली गोष्ट. नंतर ए बार क्रॉस बी बारची मॅग्निट्यूड असते ए बी साइन थिटा. चला ठीक आहे. हा जुलै 25 मधला प्रश्न आहे. हा मी इथं घेतोय. पण तुम्हाला गॅरंटीनं सांगू का, पुढच्या कितीतरी पेपरमध्ये ह्यातल्या ह्या कन्सेप्ट मला वापराव्या लागलेल्या आहेत. बरं, यात सगळ्यात महत्वाचं समजा तुम्हाला असा ए बार दिलाय. काय दिलाय? 3i कॅप प्लस 4j कॅप प्लस 5k कॅप. मग तुम्हाला त्याची मॅग्निट्यूड काढता आली पाहिजे. हेही परीक्षेत विचारलं जाणार आहे. मग मॅग्निट्यूड कशी काढायची? की रूटमध्ये 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर प्लस 5चा स्क्वेअर करा ॲडिशन जे येईल ते लिहा. गडबड कुठं होते मुलांची? समजा तिथं -4 असेल, तरी त्याचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असतो. त्यामुळे इथं मायनस साइन घ्यायचं नाही. बरं या बारीक-सारीक गोष्टी लागणार आहेत. आता मी हे काय लिहिलंय सांगा मला? 3, 4, 5. 5, 12, 13 जरा परत लिहितो. 5, 12, 13. अजून मी लिहितोय 7, 24, 25. हे सगळे ट्रिपलेट्स आहेत. ट्रिपलेट्स हे पण पाठ पाहिजेत आहेत तुमचे पाठ मला माहित आहे. नाही तर पायथागोरस वापरूया आपण. आता लक्ष द्या सोडवायला सुरुवात करूया. 2 मार्काला हा प्रश्न आलाय 2 मार्काला. जर तुम्हाला ए बार क्रॉस बी बारची जर मॅग्निट्यूड दिली असेल, तर ती व्हॅल्यू असणार आहे ए बी साइन थिटाची. ए बार क्रॉस बी बार तुम्हाला 25 दिलंय डिव्हाइड बाय ए बी. ए ची व्हॅल्यू 5 आहे आणि बी ची व्हॅल्यू 13 आहे. दॅट इक्वल्स टू मला साइन थिटा मिळणार. मग साइन थिटा मला मिळणार आहे 5/13 बरोबर आहे. मग लगेच मी कॉस थिटा लिहितो 12/13 कसं? ट्रिपलेट्स 5, 12, 13. 5, 12 आणि 13. मग इथं 5 आणि 13 असेल तर उरलेली साईड 12च असणार आहे ना लक्षात घ्या. मग लगेच व्हॅल्यू मिळाली. विचारलंय तुम्हाला ए बार डॉट बी बारची मॅग्निट्यूड ती असते ए बी कॉस थिटा. ए ची व्हॅल्यू 5, बी ची व्हॅल्यू 13, कॉस ची व्हॅल्यू 12/13. 13 13 कॅन्सल. 12×5 60. फिक्स लक्षात घ्या. अरे लिहून घ्या. लिहून घ्या. प्रश्न रिपीट होणार आहेतच. ओके. आता पुढचा प्रश्न. हा क्लिअर झाला? लगेच पुढचा प्रश्न. लगेच पुढचा प्रश्न. लगेच पुढचा प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला. अरे मी का एवढं पळवतोय तुम्हाला? का पळवतोय? त्याचं रिझन आहे. आपण खूप पुढे गेलोय. जाऊ दे. बघा. ए बार डॉट बी बार आणि ए बार क्रॉस बी बार सेम असेल तर थिटा इक्वल्स टू सांगतो. ए बार डॉट बी बार म्हणजे कोण? ए बी कॉस थिटा. ए बार क्रॉस म्हणजे कोण आहे? ए बी साइन थिटा. एबीला एबी कॅन्सल म्हणजे मला काय मिळालं साइन थिटा दॅट इक्वल्स टू कॉस थिटा. थिटा इक्वल्स टू 45 असेल तरच हे पॉसिबल आहे. आलं का लक्षात? थिटा हे जर पाय/4 असेल तरच हे पॉसिबल आहे हे लक्षात घ्या. बरोबर आहे. पण आता मला एक प्रश्न पडलाय. झिरो टाकून बघू करेन. येते का बघूया की आपण. कॉस झिरोची व्हॅल्यू 1, साइन झिरोची व्हॅल्यू 0 नाही होत. म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. पण थांबा ना. ही एमसीक्यू सॉल्व्ह करायला पहिल्या एमसीक्यूचाच वापर झाला ना? पहिल्या एमसीक्यूचाच वापर झाला की नाही? म्हणजे मी तुम्हाला काय तुमच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न करणार आहे. कुठलाही टॉपिक घ्या, त्याचे जर 1 आणि 2 मार्काचे क्वेश्चन तुम्ही सोडवले, तर त्याचे 3 आणि 4 मार्काचे प्रश्न सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह होणारच. चला दुसरा क्वेश्चन बघूया आपण. युनिट वेक्टर आता बेसिक सांगतो, की समजा हा ए हा वेक्टर आहे. ओके. याची व्हॅल्यू आय कॅप प्लस 2j कॅप प्लस 3k कॅप के कॅप आहे असं म्हणूया आपण. चला मग त्याची मॅग्निट्यूड किती येईल सांगा बघू. रूट मध्ये 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9 येणार.
याचा स्क्वेअर सगळ्यांची ऍडिशन 14 आली. आता युनिट दिलेल्या वेक्टरला मी जर त्याच्याच मॅग्निट्यूडनं डिवाइड केलं तर मला ए असा कॅप मिळणार म्हणजे युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ ए बार. पण जर मला डायरेक्शन अपोजिट पाहिजे असेल चिन्ह बदला. त्याचे साइन काय करा चेंज करा. किती मार्काचा प्रश्न आहे? 1 मार्काचा प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला यू बार दिलाय. काय दिलाय? 8i कॅप प्लस 3j कॅप मायनस साइन दिलंय. आता त्याची मॅग्निट्यूड काढा. रूट मध्ये याचा स्क्वेअर 64 याचा स्क्वेअर 9 प्लस प्लस घ्यायचं लक्षात घ्या. त्याच्यामध्ये 74 येणार. 9 1 10 74. आता युनिट वेक्टर यू कॅप काढा. दॅट इक्वल्स दिलेल्या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड करा म्हणजे तुम्ही वरती वेक्टर लिहा 8i कॅप प्लस 3j कॅप मायनस के कॅप आणि रूट मध्ये कोण 74. आता विचारलं काय युनिट वेक्टर इन द अपोजिट डायरेक्शन मध्ये लिहायचं युनिट वेक्टर इन द अपोजिट डायरेक्शन टू यू बार इज मायनस 8i कॅप मायनस 3j कॅप प्लस के कॅप डिवाइड बाय आहे तसं. आणि शिकला काय तुम्ही युनिट वेक्टर काढायला काय शिकलाय अजून मॅग्निट्यूड काढायला अजून काय शिकला ए बार डॉट बी बार आणि ए बार क्रॉस बी बार. ओके चला क्लिअर. प्रश्न सोपा आहे रिपीट होऊ शकतो नक्कीच होऊ शकतो पण आपण कन्सेप्ट वाईज जातोय. चला तर मला सांगा ए बी बार म्हणजे बानो बी बार मायनस ए बार. मग मला सांगा सीडी बार म्हणजे काय ना डी दुसऱ्यातून पहिलं दुसऱ्याच्या पोझिशन वेक्टर मधून पहिल्याचा मायनस करायचा बी बार मायनस सी बार. ओके आता ऐका माझं इतकं सोपं आहे. ए बी बारची व्हॅल्यू दिले त्यांनी काय दिले 2i एवढं करायची गरज नाही बरं तोंड सुटणार आहे. तर तुम्ही दाखवतो तुम्हाला 7k कॅप देन टर्मिनल पॉईंट बी बार विचारलाय त्यांनी. थांबा थांबा एक मिनिट बी बार विचारलाय मग मायनस ए च प्लस करा ए बार इकडे. ए बार कोण आहे तुमचा आय कॅप बघा प्लस 5j कॅप के 0 लिहूच नका. दॅट इक्वल्स टू कोण उरलाय बी बार करा ऍडिशन आय कॅप आणि 2i कॅप 3i कॅप 3 कुठे आहे बघा इथंच आहे. बघा आता जे किती आहेत बघा 5 मधनं 4 गेले 1 बरोबर आहे आणि के कॅप किती आहे 7 झालं की पॉईंट डी मिळाला. अरे 2 मार्काला आलाय प्रश्न लेटेस्ट जुलै 2025 मधला क्वेश्चन आहे. लॉटरी म्हणूया आपण. मग आता कुठली भीती राहिली सांगा बघू. मी तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर पुण्यातल्या एका स्टुडंट बरोबर बोललो मी. मुलगी आहे बरं का नाव नाही सांगणार. तिला कळालं आता. तिला कळणारच आहे कारण ती काय म्हटली माहितीये का सर हे 2 दिवसात मी प्रचंड अभ्यास केला तर माझं होईल का माझा चांगला स्कोर होईल का. मी तिला म्हणलं वाक्य बदलायचं बदल तिला तिच्याकडून बोलून घेतलं मी काय की पुढच्या 2 दिवसात मी अतिशय मन लावून अभ्यास करून चांगले मार्क पाडून दाखवणारच. आणि मग मी सांगतो पडणारच तुम्हाला कुणी आपल्याला अडवू शकणार नाही. पण हाच प्रश्न परीक्षेत येईल अशी अपेक्षा करू नका. बास ते सगळं बेसिक परफेक्ट करा वेक्टरचं सगळं. आणि मी तुम्हाला सांगतो की व्हिडिओच्या शेवटी सांगतो आता नको. काय विचारलंय बघा मॅग्निट्यूड मॅग्निट्यूड विचारले म्हणजे मला सांगा काय अवघड आहे. 1 मार्काला विचारलंय मग एक स्टेप करा बरं का भावनो 3 चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 7 चा स्क्वेअर याचा स्क्वेअर 49 50 आणि 9 59 आन्सर मिळालं तुम्हाला. त्याला काही युनिट युनिट वगैरे पण लिहायचं नाहीच आहे लक्षात घ्या सिंपल. नेक्स्ट नेक्स्ट पॉइंट बरं का नेक्स्ट नेक्स्ट ओके, ओके, ओके. सांगतो लक्ष द्या माझ्यासाठी. हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे. मला वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ पाहिजे. मग त्यासाठी मला त्याचा क्रॉस प्रोडक्ट घ्यावा लागतो. मला 3 व्हर्टायसेस दिले ट्रायंगलचे एरिया काढायचा आहे. क्रॉस प्रोडक्ट घ्यावा लागतोय. पॅरालोग्रामच्या ऍडजस्टंट साइड दिलेत एरिया काढायचा आहे. क्रॉस प्रोडक्ट घ्यावा लागतोय. तुमच्या डोक्यात आलं का? म्हणजे इथं मी जे तुम्हाला शिकवतो एरिया ऑफ द ट्रायंगल, एरिया ऑफ द पॅरालोग्राम या सगळ्यांसाठी क्रॉस प्रॉडक्ट लागणार आहे. चला ए बार ची व्हॅल्यू दिले 3i कॅप मायनस जे कॅप प्लस 2k कॅप. बी बार ची व्हॅल्यू दिलेली आहे 2i कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप. ओके आता मला काढायचं आहे ए बार क्रॉस बी बार. मग ते काढताना इथं लिहिणार मी आय जे आणि के. आता जेई वाले लक्ष द्या. जेई वाले लक्ष द्या एनसीआरटी वाले लक्ष द्या. तुम्हाला हे लिहावं लागणार आहे बोर्डच्या एक्झाम मध्ये बरं का. आपण जेई साठी तुम्ही जेव्हा अभ्यास करता तुम्ही माहिती आहे डायरेक्ट शॉर्टकट आहेत आपल्याकडे. सीईटी साठी सुद्धा अभ्यास करताना तुम्ही डायरेक्ट डिटर्मिनंटचे शॉर्टकट असतील तुमच्याकडे पण बोर्डला नाही रे बाळांनो लिहावं लागणार आहे. 2 मार्कासाठी लिहावं लागेलच लक्षात घ्या. मग ए बार कोण आहे इथं 3 त्याचे कोएफिशियंट घ्या -1 आणि 2. बी बार कोण आहे 2 1 आणि -1 लिहावं लागेल सांगितलं मी तुम्हाला लक्षात घ्या.
म्हणजे बघा, पहिल्यांदा आता आय साठी हा कॉलम आणि हा रो घेऊ नका, ही चौघं. -2 मायनस प्लस येणार 1. 2 1 जा 2 पण चिन्ह बदलून -2 आय कॅप. ओके. मायनस साइन द्या. ओके. जेच्या वेळेस मायनस साइन द्या किंवा अगोदर जे लिहिलं तर चालेल बरं का. मायनस जे कॅप. आता हा कॉलम हे घेऊ नका. 3 1 जा -3. 2 2 जा 4 पण -4 होणार. ओके. आता प्लस के कॅप. ओके. इंटू ब्रॅकेट. हा कॉलम राहू दे. 3 1 जा 3. दुसऱ्याचं साइन बदलतोय आपण. -2 चा होणार आहे +2. दुसऱ्या याचं +2 -2 लिहिलं. आता जे साठी काय होतं +4 -4 लिहिलं. के साठी काय होतं -2 चा +2. याचं साइन तेच ठेवायचं, पण याचं साइन चेंज करायचं. म्हणजे इथं काय आलं मायनस आय कॅप. ओके. हे -7 आणि मायनस +7 जे कॅप. 3 +2 5 के कॅप. आता मला सांगा ह्या दोन उभ्या व्हर्टिकल लाईन काय इंडिकेट करतात? मॅग्निट्यूड. मगाशी शिकवलं आपण मॅग्निट्यूड कशी काढायची आपण रूटमध्ये -1 चा स्क्वेअर, +7 चा स्क्वेअर, +5 चा स्क्वेअर करा त्याची ॲडिशन. बरं आता सगळ्यात इम्पोर्टंट की हा वेक्टर त्याला ए बार म्हणा आणि हा कोलिनियर आहे. कोलिनियर असतील ना तर देअरफॉर लिहायचं की आय कॅपचा कोएफिशियंट 2 तिकडं आहे पी. जे कॅपचा कोएफिशियंट आहे -3 तिकडं आहे 6. दॅट इक्वल्स टू ह्याचं 4 तिसरा कशाला घ्यायची गरज म्हणजे 4 आणि -8 मग देअरफॉर 2 अपॉन पी दॅट इक्वल्स टू -3 अपॉन 6 करा क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 2 जा 12 अपॉन -3 दॅट इक्वल्स टू पी देअरफॉर पी इक्वल्स टू -4. अरे शिकला काय? कोलिनियर असेल तर सरळ सरळ रेशो घ्यायचा. कोलिनियर आहे प्रूव्ह करा म्हणलं. कोलिनियर आहे हे जर प्रूव्ह करा म्हणलं, ओके, तर मी तुम्हाला सांगतो कोलिनियर आहे जर प्रूव्ह करा म्हणलं तर रेशोच घ्यायचा आणि तो इक्वल आला पाहिजे. बरोबर ना? नाही सांगतो. तुम्हाला ए बार दिलाय. 3 आय कॅप 4 जे कॅप प्लस 5 के कॅप आणि बी बार दिलाय तुम्हाला 9 आय कॅप प्लस 12 जे कॅप प्लस 15 के कॅप. तर मी काय करतोय की याच्यातून 3 कॉमन काढतो. मग 3 कॉमन काढल्यानंतर आत येणार आहे 3 आय कॅप प्लस 4 जे कॅप प्लस 5 के कॅप. मग मला असं मिळणार बी बार इक्वल्स टू अरे ही तर ए बारची व्हॅल्यू आहे. मग बी बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ ए बार हेन्स ए बार आणि बी बार आर कोलिनियर. म्हणजे कोलिनियर प्रूव्ह करणं पण अवघड नाहीये लक्षात घ्या. आता मी याला म्हणतोय व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी इम्पॉर्टंट. बाळांनो खूप सोपं आहे बरं का हे. 5 ए बार मायनस 3 बी बार मायनस 2 सी बार इक्वल्स टू 0. 5 ए बार मायनस 3 बी बार मायनस 2 सी बार इक्वल्स टू 0. तुम्हाला प्रश्न पडला असेल काय चाललंय 3 वेळा का लिहितो सांगतो बरं का 3 वेळा एक्झाम मध्ये लिहायचं नाही असं आपलं पण मी सांगतो काय चाललंय ते. इथं मी प्रश्नाचं उत्तर देणार आहे आणि इथं तुम्हाला होमवर्क देणार आहे तोही मीच तुम्हाला करून देणार आहे बरं का आत्ताच सांगतो. प्रश्न असा आहे फाइंड रेशो इन विच पॉइंट सी डिवाइड्स सी. सी बद्दल बोलतायत ते कुणाबद्दल बोलतायत सी आणि सेगमेंटचं नाव त्यांनी बीए लिहिलंय बीए लिहिलंय. आता सी डिवाइड्स म्हणले ना सी ला बाजूला घ्या आणि मी इथं लिहितोय काय बघा 5 ए बार मायनस 3 बी बार त्याने कुठं मायनसचं प्लस करा 2 सी बार तर उलट लिहूया आपण 2 सी बार इक्वल्स टू 5 ए बार मायनस 3 इंटू 2 अपॉन 2 करा. मग 5 ए बार मायनस 3 बार अपॉन 2 लिहितोय बरं का मी. हे 2च आहेत. 5 मायनस 3 2 आहे. मला सांगा बीए बार जेव्हा असतं तेव्हा ए बार मायनस बी बार असतं ना बानो. हे तसंच आहे लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला सांगतो. मग आता उत्तर लिहितो. देअरफॉर सी डिव्हाइड्स सेगमेंटचं नाव आहे बीए. बीए एक्स्टर्नली लिहितोय कारण मायनस साइन आहे. एक्स्टर्नली इन द रेशो 5:3 कळालं का? आता टाइप समजावून सांगतो. त्यांनी सी डिव्हाइड म्हणलं म्हणून मी सी ला बाजूला केलं. आता ए डिव्हाइडचं घेऊया. जर तुम्हाला ए कोणत्या ए कुणाला डिव्हाइड करणार आहे सांगा? बीसी ला. ए कुणाला डिव्हाइड करणार आहे बीसी ला. मग ए ला एका बाजूला घ्या. तर जर मी बीसी म्हटलं तर सी अगोदर लिहिलं पाहिजे. तर बघा सी येणारच आहे. हे 2सी अगोदर येणार आहे प्लस 3बी बार. ओके. बीसी म्हणलं की सी अगोदर बी नंतर लिहायचं बरं का. आता इंटूचं अपॉन पण तुम्हाला खाली 5 लिहायचंय. मी 5च लिहितोय. फक्त मायनस साइन असेल तर एक्स्टर्नली आणि प्लस असेल तर इंटरनली. मग तुम्हाला जर त्यांनी सी डिव्हाइड म्हणलं तर सी ला एका बाजूला घ्या.
ए डिव्हाइड्स म्हणलं तर ए, आता बी डिव्हाइड्स म्हणलं तर बी ला एका बाजूला घ्या. म्हणजे इथे येणार 5a बार मायनस 2c बार दॅट इक्वल्स टू 3b बार इंटू 3 चा अपॉन 3 करा, अपॉन 3 करा. 3 म्हणजे 5 मायनस 2. 3 म्हणजे किती? 5 मायनस 2. बी कुणाला डिव्हाइड करतोय? सीए ला बरं का रे बाळांनो. सीए कसं आलं? ए अगोदर आहे, सी नंतर आहे, म्हणून सीए आलं हे लक्षात घ्या. मध्ये प्लस साइन आहे का मायनस साइन आहे? मायनस साइन आहे. मग इंटरनली का एक्सटर्नली? एक्सटर्नली. इन द रेशो 5:2. इन द रेशो 5:2. चला. मी काय करतोय? हा प्रश्न बघा परत रिपीट आहे. ओके. जरा एवढं झूम असं करतो. ठीक आहे. दिसतंय तुम्हाला परफेक्ट? दिसतंय. काय विचारलंय सांगा बघू? फाइंड द रेशो इन विच पॉइंट सी डिवाइड सेगमेंट ए बी म्हणले. ए बी म्हणलं की बी अगोदर ए नंतर पाहिजे बरं का. ए बी म्हणले. मग दिलेलं लिहून घेऊया आपण. बघा 5a बार प्लस 3b बार मायनस 8c बार इक्वल टू 0. मायनसचा प्लस करा. म्हणजे 8c बार इक्वल्स टू 5a बार प्लस 3b बार इंटू 8 चा अपॉन 8 करा. 8च लिहायचंय आपल्याला. 8च लिहायचंय. पण 5 प्लस 3 लिहा. मग आता रेशो 5:3 भोपळा 0 मार्क मिळणार तुम्हाला लक्षात घ्या. ए बी बार म्हणले ना, मग बी अगोदर घेतला पाहिजे. म्हणजे बी कोण आहे? 3b बार. नंतर इथं 5a बार. नंतर 3 प्लस 5. मग therefore C divides AB in the ratio 3:5 internally. इंटरनली. चला परफेक्ट झालेलं आहे. चला इथं काय दिलंय बघा. यू बार तुम्हाला दिलेला आहे आय कॅप प्लस 2j कॅप प्लस 3k कॅप एकदम सिंपल. आणि सी इंटू यू ची मॅग्निट्यूड जी आहे ती 3 आहे. तर तुम्हाला त्याच्यावरून सी ची व्हॅल्यू काढायची, सोडवून देणार नाहीये. अतिशय सोपं आहे. मॅग्निट्यूड काढायचं तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यातलाच तसाच प्रश्न आहे. रूट मध्ये घ्यावं लागेल. फक्त यू बारला सी न पहिल्यांदा मल्टिप्लाय करा. म्हणजे सी 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 यू दे ना. सी चा स्क्वेअर सी स्क्वेअर 4c स्क्वेअर 9c स्क्वेअर. रूट मध्ये ते सगळ्यांची ऍडिशन करा. दॅट इक्वल्स टू 3 म्हणा. दोन्ही बाजूचं स्क्वेअर करा, सॉल्व करा आणि सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. बरं चला, आता हा एक पॉइंट तुम्हाला शिकवायचा आहे. हा सुद्धा अतिशय 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 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बघा तुम्हाला सांगतो. बघा नीट बघा. जरा फिक्कट तुम्हाला दिसते, कॅमेरा कॅच करतोय. आय कॅप सांगतो. आयचा क्रॉस प्रोडक्ट जर जे शी असेल तर आन्सर के येतं. के चा जे शी असेल तर आन्सर आय येतं. के चा आय शी क्रॉस प्रोडक्ट घेतला तर जे येतो. याचा अर्थ आय जे के क्रम पाहिजे. आय नंतर जे, जे नंतर के पाहिजे. जे नंतर के आणि के नंतर आय पाहिजे ट्रिपल मध्ये. के इंटू आय, आय नंतर जे असेल सगळे इक्वल आहेत. बघा ना, आय जे के तर चालतंय. जे नंतर के दिलंय तेच पाहिजे होतं मला. के नंतर आय दिलंय तेच पाहिजे. हे तिघही इक्वल आहेत रे. हे तिघही इक्वल आहेत. याची याची ऍडिशन मी 3 इंटू लिहू शकतो. आय कॅप डॉट जे कॅप क्रॉस के कॅप. सांगू तुम्हाला मी. व्हॉल्यूम ऑफ द पॅरालोपाइड, व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉनला हाच प्लॉट घ्यायचे. दिलेले वेक्टर कोप्लेनर आहे ते प्रूव्ह करा. ट्रिपल प्रॉडक्टच काढायचे आहे. कोप्लेनर असेल तर ट्रिपल प्रॉडक्ट 0 येतो लक्षात घ्या. मग कोप्लेनर दिलंय, लॅम्बडा फाइंड आउट करा. हेच करायचं आहे लक्षात घ्या. त्याच्यामुळे हा ट्रिपल प्रॉडक्ट अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी डिटरमिनंट काढायला लागतो. आय कॅप म्हणजे 1 0 0, जे 0 1 0, के 0 0 1 हे 3 वेक्टर आहेत बाळांनो. पण आय जवळ जे के नाहीये 0 0, जे जवळ आय आणि के नाही, के जवळ आणि सॉल्व्ह करा. आन्सर 3 येणार आहे लक्षात घ्या. आन्सर किती येणार? 3. व्हॉल्यूम ऑफ द पॅरालोपाइड, व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन तुम्हाला करायचंय. बरं आता इथं बघा. एरिया ऑफ द ट्रायंगल, एरिया ऑफ द ट्रायंगल. चला याला आपण ए म्हणूया आपण. ए चे पॉइंट्स काय आहेत? 1 2 0. एमसीक्यू आहे. तर एमसीक्यू आहे. मग ही वेगळ्या मेथडनं पण सोडवता येईल. पण 3-3 पॉइंट दिले. जाऊ दे म्हणूया आपण. 1 0 2 दिलंय आणि इथं दिलंय त्यांनी 0 3 1. याला बी आणि याला सी. मी सांगतोय. तुम्हालाच देणार आहे होमवर्क. ए बी बार काढायचा आहे. बी बार मायनस ए बार करा. 0 3 1 आहे. 0 मायनस 1 मायनस आय कॅप. 3 मायनस 2 प्लस जे कॅप. 1 मायनस 0 प्लस के कॅप. आला का ए बी बार? आता ए सी बार काढा. कसा काढणार? सी बार मधून ए बार मायनस करा. 1 मायनस 1 0 आय कॅप. 0 मायनस 2 मायनस 2 जे कॅप. 2 मायनस 0 प्लस 2 के कॅप. आता सांगतो. तुम्ही पहिल्यांदा आता ए बी बार क्रॉस ए सी बार काढा.
आय जे के करून एबीची व्हॅल्यू कोण आहेत रे? -1 1 1 इथं कोण आहे सांगा? 0 -2 2 हे सॉल्व्ह करा. सॉल्व्ह केल्यानंतर एरियाचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो. हाफ इंटू एबी बार क्रॉस एसी बार जो काढलाय त्याची मॅग्निट्यूड आली का परत मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड कशी काढायची? रूट मध्ये हे लक्षात घ्या. मग हे कराल. मग एरिया ऑफ द ट्रायंगल नंतर एरिया ऑफ द पॅराग्राम पण करा. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो हा आपला आता ए बघा. ए बारची मॅग्निट्यूड दिले, बी बारची दिले आणि ते दोघं एकमेकाला परपेंडिक्युलर हे दोघं. सांगू का? परपेंडिक्युलर असेल डॉट प्रॉडक्ट 0 असतो लक्षात घ्या आणि पॅरलल असेल तर क्रॉस प्रॉडक्ट 0 असतो. मग ए बार प्लस लॅम्बडा बी बार डॉट ए बार मायनस लॅम्बडा बी बार सांगतो. ए बार डॉट ए बार म्हणजे ए बारचा स्क्वेअर मायनस लॅम्बडा इंटू ए बार डॉट बी बार प्लस लॅम्बडा इंटू ए बार बी बार डॉट ए बार. पण डॉट प्रोडक्ट हा कॉम्युटेटिव्ह असतो. बी बार डॉट ए बार घ्या किंवा ए बार डॉट बी बार घ्या सेम येणार आहे. आणि प्लस इंटू मायनस मायनस लॅम्बडा इंटू बी बारचा स्क्वेअर दॅट इक्वल्स टू 0. आता इकडं 0 लिहिलं चाललं असतं. इकडे 0 लिहिलंय समजा बरं का तुम्ही हां. ठीक आहे. ओके. डॉट प्रॉडक्ट 0 आहे. आता सोडवायचं याच्या पुढचं आपल्याला मग 0 इक्वल्स टू ए बारची मॅग्निट्यूड 3 चा स्क्वेअर 9 हे दोघं एकमेकाला कट होतात. मायनस लॅम्बडा इंटू बी बारचा स्क्वेअर 16 मायनसचं प्लस करा इंटूचं अपॉन करा. आलं की आलं जमलं हे लक्षात घ्या. बरं आता सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगतो हे जे व्हॉल्यूम ऑफ द पॅरलल पाइप आहे ना, मी हा जो प्रॉडक्ट आहे तुम्हाला सांगतो पण व्हॉल्यूम ऑफ द पॅरलल पाइप तुम्ही सोडवून देणार नाहीये. याचं रिझन पण सांगतो. आता सांगतोच. की तुम्हाला करायचंय काय बघा, मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की तुम्हाला करायचंय काय? तुम्हाला आपल्या चॅनलवरती जाऊन ओके, प्लेलिस्टमध्ये जायचंय. बाळांनो 12 मार्कासाठी 12 व्हिडिओ बघायचे आहेत. 12 मार्कासाठी 12 व्हिडिओ ॲट एनी कॉस्ट बघायचे आहेत. ॲट एनी कॉस्ट. ॲट एनी कॉस्ट. अरे वाह! तुमचं माझ्या प्रत्येक व्हिडिओला चांगला प्रतिसाद तुम्ही दिलाय बरं का. तुमचं मनापासून धन्यवाद. ओके, प्लेलिस्ट सांगायला लागते तुम्हाला प्रत्येक गोष्ट काय सांगतो, काय प्रॉब्लेम नाही. सांगतो. वेक्टर बघायचे आहेत मला वेक्टर. ओके. वेक्टर. क्रॉस व्हिडिओ आहेत. क्रॉस व्हिडिओ आहेत आणि मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये सांगू का? सगळे थेरम घेतलेत. व्हॉल्यूम ऑफ द पॅरलल घेतले. व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन. मेडियन्स आर कॉन्करंट. अँगल बायसेक्टर्स आर कॉन्करंट. अल्टिट्यूड्स आर कॉन्करंट. पुढे सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल, सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल. 11 व्हिडिओ बघायचेच आहेत. पण या 11 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो इथे व्हिडिओ दिसतील. 8 मिनिटाचा व्हिडिओ, 8 मिनिटाचा, 9 मिनिटाचा, 11 मिनिटाचा, 7 मिनिटाचा, 9 मिनिटं, 8 मिनिटं, 10 मिनिटं. एकच नंबर. हा मात्र मोठा आहे कारण मोठं कुठेतरी थेरम असतात बरं का लक्षात घ्या. हे इनिशियली व्हिडिओ जरा मोठे आहेत, थेरम जरा मोठे-मोठे असतील कदाचित. पण ऐकलं का तुम्ही? माझं ऐकलं का? बहुतेक यातलं म्युझिक सुरू झालं वाटतं. थांबा 1 मिनिट ते बंद करतो. ओके. ओके. स्किप नाही. मला स्किप नाही. नो थँक्स. ह्याचा साउंड कुठे आहे? ओके, इथं होता. जाऊ दे तुम्ही बाहेरच पडतो. गोंधळसारखं होतं ना एकदम. बरं आता ऐका माझं. हा जो प्रश्न आहे हा आपल्या पुस्तकातला आहे. तुम्हाला हे प्रूव्ह करायचं मी जाणून-बुजून घेतोय बरं का हा प्रश्न. कारण हा एक टाइप आहे आणि साठी पण तेवढाच इम्पोर्टंट आहे. चला इकडून घेतो जरा मी. LHS बघा काय दिलंय त्यांनी? ए बार प्लस बी बार. पुढं काय दिलंय? बी बार प्लस सी बार. पुढं काय दिलंय? सी बार प्लस ए बार. ॲक्चुअली हे स्केलर ट्रिपल प्रॉडक्टचं सिम्बॉल आहे. कसलं सिम्बॉल आहे? स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. म्हणजे तुम्ही ए बार प्लस बी बार नंतर डॉट देणार आहे आणि बी बार प्लस सी बार क्रॉस सी बार प्लस ए बार तुम्ही घेणार आहे. म्हणजे मला मिळणार आहे ए बार प्लस बी बार डॉट. आता ऐका, यानं क्रॉस प्रोडक्ट घ्या. बी न सी ला म्हणजे येणार बी बार क्रॉस सी बार. बी न ए ला बी बार क्रॉस ए बार. तर सी बार क्रॉस सी बार लिहा. बोर्डच्या एक्झाम मध्ये लिहा. पण नंतर त्याची व्हॅल्यू 0 असते. प्लस सी बार क्रॉस ए बार. ओके. याची व्हॅल्यू काय येणार आहे? 0 कारण सेल्फ क्रॉस प्रोडक्ट 0 असतो लक्षात घ्या. आता या ए बार न आत मल्टिप्लाय करा. ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. ए बार डॉट बी बार क्रॉस ए बार. हे लिहू नका त्याची व्हॅल्यू 0 आहे. ए बार डॉट सी बार क्रॉस ए बार. आता प्लस लिहूया. आता बी ने मल्टिप्लाय करूया. बी बार डॉट कंटाळवाणं वाटणार आहे बरं का पण लिहावं लागणार आहे. बी बार डॉट बी बार क्रॉस ए बार. बी बार डॉट सी बार क्रॉस ए बार. आता मला सांगायचंय काय तुम्हाला लक्ष द्या. याच्यामध्ये बघा या ठिकाणी 2 ए बार आहेत. 0 येणार. 2 व्हॅल्यू सेम असले की डिटरमिनंट 0 येतो. डिटरमिनंट 0 येणार आहे. डिटरमिनंट 0 येणार आहे. मग उरलं कोण? उरलंय कोण? ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार उरलंय. मला सांगतो
तुम्हाला सांगायचं ए नंतर बी पाहिजे, बी नंतर सी पाहिजे, सी नंतर ए पाहिजे. आहे का बघा? ए नंतर बी, बी नंतर सी. आता इथे बघा. बी नंतर सी आहे, सी नंतर ए. चालतंय. मग त्याची व्हॅल्यू पण हीच असते. ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. म्हणजे 2 वेळा आलं. त्यांची ॲडिशन ट्वाइस येणार आहे. आणि 4 मार्काला आलाय. आता बघा म्हणून तर मला हा घ्यायचा होता. मग हे 12 पैकी 12 पाहिजेत. तुम्हाला थेरम करायचे आहेत. याच्यानंतर 2 तासांनी आपला व्हिडिओ अपलोड होईल. का? थेरम करायचे सगळे तुम्हाला. 2-2.5 तास लागू देत. पण 12 मार्क 12 पैकी 12 पडणार आहेत तुम्हाला लक्षात घ्या. चला ठीक आहे मग. ॲप डाउनलोड केलं का? करा. ओके. कंटिन्युअसली कॉल येतायत. कोर्स पर्चेस केला जातोय. तुमचा माझ्यावर विश्वास आहे. आणि पर्चेस करताना सांगतो पहिला पालकांना माझ्याशी बोलायचं असतंय. खूप खुश आहेत पालक. मुलं डिप्रेशनमधून बाहेर आलेत. मुलं अभ्यासाला लागलेत आणि पालकांनी एक गोष्ट एक्सेप्ट केली. प्रामाणिकपणे मुलांनी प्रयत्न केलेत तुमच्या मार्गदर्शनाखाली. त्याच्यामुळे त्याच्या मार्कावर आम्ही सॅटिस्फाईड आहोत. पण इथून पुढे सीईटीला तुमच्याबरोबर चांगला स्कोर करून अभ्यास करणारच माझा मुलगा किंवा मुलगी असे पालकांचे कॉल आहेत. मनापासून तुमचे धन्यवाद. मुलांनो तुम्ही अभ्यास केलाय म्हणून तुमच्या पालकांच्या चेहऱ्यावरचा तणाव थोडा तरी कमी झालाय. ओके. बरं जाऊ दे सगळ्या गोष्टी आता. आता काय करायचं या टॉपिकमध्ये सगळे थेरम करायचे आणि 4 मार्काचे प्रश्न जे पी-वाय-क्यूज आहेत ना, तर तणाव घेऊ नका. पुस्तकातले सॉल्व्ह प्रॉब्लेम करा. मॅक्सिमम व्हेक्टरमध्ये 1 थेरम येईल. एक 4 मार्काचा इझी न्यूमेरिकल येणार आहे. की सोपेच प्रश्न येतायत आणि सगळं करायला घ्या. 2-2.5 तास वेळ घ्या. 2 च्या ऐवजी 2.5 मी म्हणतो 2.5 तासांनी दुसरा व्हिडिओ आम्ही अपलोड करू. पण व्हेक्टर कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.